पाणी दौरा करत आहात, वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झालेलं चित्र आहे, एकंदरीत काय सांगा? नाही, 25 मार्चला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देवडी, नंतर खंडाळी, पापरी, नंतर येवथी, तेलंगवाडी सहित जवळजवळ मोहोळ तालुक्यातले 19 गावामध्ये गारपीट झाली, चक्रीवादळ झालं आणि शेतकऱ्यांची उभी पिकं ही उद्ध्वस्त झाली. आणि मग विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्या कारणानं मी रात्री उशिरा निघालो आणि काल आल्यानंतरनं सर्व शेतकऱ्यांची सहकाऱ्यांची चर्चा केल्यानंतरनं सांगितलं की प्रचंड नुकसान झालेलं आहे भाऊ, उद्याच्या उद्या सकाळी आपल्याला दौऱ्याला सुरुवात करावी लागेल, शेतकऱ्यांना भेटावं लागेल. आणि त्याप्रमाणे सकाळी देवडीला 10 वाजल्यापासून आम्ही हा आमचा दौरा चालू केला. माझ्याबरोबर तहसीलदार सचिन मुळीक आहेत, नायब तहसीलदार धाईंजे आहेत, कृषी अधिकारी निगडे आहेत, MSCBचे सर्व अधिकारी आहेत, आणि नंतर तलाठी, ग्रामसेवक. आणि ज्या गावामध्ये देवडीची पाहणी केल्यानंतरच माझ्या लक्षात आलं, देवडी झाली, खंडाळी झाली, इथं आता पापरीत आपण आलो, प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, खाली पडलेल्या आहेत, माल सगळा पडून गेलेला आहे, बेदाणा सगळा शेडवरचा उद्ध्वस्त झालेला आहे, केळीच्या बागा पूर्ण असा जमीनदोस्त झालेल्या आहेत, कांदा पूर्ण सडलेला आहे, गहू पूर्ण पालथा पडलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक जे शेतात असेल ते पुरं पीक ह्या कालच्या 25 तारखेच्या ह्या वादळी पावसामुळं आणि गारपीटमुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे, काय राहिलेलं नाही. शेतकरी आता उभारल का नाही अशी परिस्थिती आहे. अशी सध्याची ही सगळी परिस्थिती आहे. हे वर्ष तर शेतकऱ्याचं गेलं, पण तो पुढं बी लवकर उभारणार नाही जर शासनाने ह्या शेतकऱ्यांना मदत केली नाही. आणि म्हणून ह्या भागाचा दौरा करत असताना MSCBचे पोलच्या पोल, म्हणजे MSCBचा पोल एखादा पडला आपण समजू शकतो, पण 12-12, 13-13 पोल एकाच लाईनचे असे पडलेले आहेत. DP वाऱ्यानं उडून गेलेले आहेत. नंतर तारा सगळ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे या भागातला वीज पुरवठा सगळा खंडित झालेला आहे. त्याच्यामुळे मी MSCBला सांगितलं की ताबडतोब उद्याच्याला संध्याकाळपर्यंत हे सगळे पोल लावून घेतले पाहिजेत, सर्व तारा जोडून घ्या, DP जोडून घ्या आणि शेतकऱ्यांना लाईट तिथं द्या. कारण ह्या भागामध्ये प्रचंड असं काळोखं पसरलेलं आहे, जनावराला प्यायला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी नाही, घरामध्ये अंधकार झालेला आहे, घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत. नशीब असं की तिथे मनुष्यहानी कुठली झाली नाही. आणि त्याच्यामुळे MSCBला सूचना केलेल्या आहेत की बाबा उद्या संध्याकाळपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये हे लोक अंधारामध्ये त्यांचे सगळे पोल लाईटचे लावा, विद्युत पुरवठा चालू करा. तहसीलदार, नायब तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब तुम्ही सर्व पंचनामे करा. ज्या गावाला भेट देतो त्या गावातले सर्व ग्रामसेवक, तलाठी बरोबर आहेत, घरं पडली त्याचे पंचनामे ग्रामसेवक करतायत, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत की सरसकट जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसानाचे पंचनामे करा. आणि हे पंचनामे केल्यानंतरनं मोहोळ तालुक्यातली जवळजवळ ही 5 प्रमुख गावं म्हणजे जी प्रचंड हानी झालेली आहेत, आणि या गावासहित 19 गावं, आता माहिती मला आज मिळाली दौरा चालू झाल्यानंतर, तहसीलदारांनी सांगितले की 19 गावांची हानी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे प्रचंड ही आपली 5-6 गावं आहेत, हे प्रचंड नुकसान झालेले आहेत. बाकी 19 गावामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की बाबा तलाठी, ग्रामसेवक आणि आपण स्वतः तिथं जाऊन पंचनामे करा, आणि पंचनामे करून तुम्ही ते पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठवा. आमदार म्हणून शासन दरबारी मी माझी ताकद वापरून या मायबाप सरकारकडून या शेतकऱ्यांना निधी नुकसान भरपाई मिळण्यासाठी माझे सगळे प्रयत्न करीन. मला काय लावायला बोल तू काय म्हणते. तुझ्या शेतामध्ये डाळीमध्ये, तुझ्या शेतामध्ये तूच मला म्हणलं होता की तूच म्हणलं होता की जे बी पिकं, कांदा आहे, गहू आहे, फुल शेती भागात परिस्थिती बरोबर आहे. सगळ्याचे पंचनामे करायचे. पंचनामे वस्तू गावं सोडायची नाही. तहसीलदार साहेब होते माझ्याबरोबर, त्यांनी एका मिटिंगला गेले, ते जेवढी गाव करून पुढे गेले, भाऊंना सांगितलं, भाऊंनी सांगितलं शेतकऱ्याची वरच नाही, सगळ्यांचे पंचनामे करायचे. कुठलं पीक आहे ते पिकाची नोंद करायची. हो, तहसीलदार कुठंच आता हे बघा, हे सगळं तारा
इकडे 5-6 डांब आहेत 6-7 सगळं मिळून 7 आहे 7 फूट. 2 उघड्याचे खालचा 7 मोडून फूट पडल्यामुळं इथल्या सगळ्या लाईटी लोकांच्या बघून जनावराला पाणी नाही, शेतकऱ्याला पिकू शकत नाही, प्यायला पाणी नाही. हा विहीर आहे तर विहिरीला पायऱ्या नाही, म्हणजे खाली गेला तर त्यानं वर यायचं नाही, त्यानं वरच जायचं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे 7 फूट आणि वायरी सगळ्या बाजूला ठेवायचं. हां सगळ्या बाजूला. हां आणि हे काम मला परवा रात्रीपासून इकडं पाणी नाही. आता ते उद्या सकाळी काम चालू आहे. कोण आहे तुमची यंत्रणा मी लवकर ऐकणार नाही. आता शासन